नमस्कार. हॅलो. जळगाव न्यूजमध्ये आज आपणास माहिती देत आहोत राज्य भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांविषयी. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे शेकडो शेतकऱ्यांचे व शासनाच्या विविध योजनांच्या भूमी अधिग्रहणाचं काम ठप्प झालेले आहे. नमस्कार. आम्ही सर्व भूमी अभिलेख कर्मचारी मागील 15 दिवसापासून काम बंद आंदोलन करलेलं आहे पूर्ण राज्यभरामध्ये. आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये वेतन तफावत, त्यानंतर कामाचा प्रेशर, त्यानंतर आकारबंद म्हणजे आकृती बंद, या सर्व मागण्या मंजूर व्हाव्या यासाठी आम्ही आज संप पुकारलेला आहे. तर सर, एक प्रश्न विचारायचा होता. याच्यात तुमच्या आंदोलनामध्ये पूर्ण जिल्ह्यातले कर्मचारी सहभागी आहेत का? हो, 100% सहभागी आहेत जळगाव जिल्ह्यात. आणि आता या परिस्थितीमध्ये जे तालुक्यातले ऑफिसेस आहेत तुमचे, ते सर्व बंद आहेत का चालू आहेत? म्हणजे कामकाज चालू आहे का कामकाज ऑफिसेसमध्ये? पूर्णपणे बंद आहे. वर्ग 3 कर्मचाऱ्यांकडनं, वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांकडनं फक्त अधिकारी वर्ग उपस्थित आहे. तर तुम्हाला कुठला त्रास होतोय? म्हणजे कुठल्या म्हणजे ठोस कारण काय बा आंदोलन करण्याचं? सर्वात महत्त्वाचा विषय सर असा आहे की आमचं काम आहे तांत्रिक स्वरूपाचं, इंजिनियर स्वरूपाचं आमचं काम आहे, परंतु आम्हाला वेतन हे दिलं जातं आहे कारखाने स्वरूपाचं. तर प्रमुख मागणी हीच आहे की आमची वेतन तफावत दूर करावी. इतर विभागांमध्ये जसं वन विभाग असेल, MMRD असेल, सिडको असेल, PWD असेल, BNC असेल, या विभागांमध्ये असलेल्या सर्व्हेअरचं वेतन जे आहे त्याप्रमाणे आम्हाला समान वेतन दिलं गेलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. या संदर्भात आम्ही मॅट कोर्टात पण आमची एक केस चालू आहे. मॅट कोर्टाने निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिलेला आहे. मॅट कोर्टाच्या निकालानुसार समिती नेमण्यात आली होती. त्या समितीनेही अहवाल शासनाला दिलेला आहे की या विभागातील कर्मचारी यांना तांत्रिक स्वरूपाचं वेतन हे दिलं गेलं पाहिजे, परंतु अद्याप त्या निकालाची अंमलबजावणी शासनाकडून केली जात नाही. त्यामुळे आम्हाला हा मार्ग अवलंबावा लागलेला आहे. आज कितवा दिवस आहे सर तुमचं आंदोलनाचा? आता आम्ही 18 फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन, धोरणात्मक पद्धतीने आंदोलन पुकारलेलं आहे. 18 आणि 20 तारखेला आम्ही असहकार आंदोलन 2 दिवस केलं होतं. त्यानंतर सामूहिक रजा आंदोलन 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी केलं. 27 फेब्रुवारीला आम्ही जवान व्यक्त करायला पुणे येथे सर्व कर्मचारी यांचा राज्यभरातनं आक्रोश मोर्चा पुकारला होता. त्यानंतर 2 मार्चपासून आम्ही पूर्णपणे सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. मग आतापर्यंत काही वरिष्ठांनी दखल घेतली का आंदोलनाची? काल आमची जवान व्यक्त करायला बैठक झाली, परंतु त्या बैठकीमध्ये सकारात्मक असा काही तोडगा किंवा काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आम्ही आजही आंदोलनावरती किंवा संपावरती ठाम आहोत. थँक्यू.